हॅलो सर्वांना, तर वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये डोहाळे जेवणाचा पार्ट 1 बघणार आहोत. तर असा लुक होता आमच्या दोघांचा. आम्ही कसे दिसतो तर नक्की कमेंटमध्ये सांगा. वाव! डोहाळे जेवणामध्ये छान गप्पा, गाणी, गेम्स असे झालेले आहेत. त्याचे सगळे क्लिप्स मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, नक्की बघा. आणि आता तुम्हा सगळ्यांसाठी मोरया रे बाप्पा मोरया रे. तर हा एक गेम झाला, खूप फनी गेम होता, खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच. कुणीतरी येणारं गचं पण मी व्हिडिओ 2 पार्टमध्ये ऑलरेडी पोस्ट केलेले आहे शॉर्ट्समध्ये, तेही नक्की बघा. कुणीतरी येणारं गचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी 2 पार्टमध्ये अपलोड केलेला आहे शॉर्ट्समध्ये, तर नक्की जाऊन बघा. तर माझी मैत्रीण आहे अँकर भावना कासवा म्हणून, जिने हा शो होस्ट केला होता आणि त्यात तिने हा 7 सखी नावाचा एक सेगमेंट ॲड केला. खूप सुंदर होता. तिच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला आणखी शोभा आली, कारण डोहाळे जेवणामध्ये ओटी भरण किंवा पेढा बर्फी याशिवाय वेगळं असं काही नसतं बाकीच्यांना एन्जॉय करण्यासाठी. सो खूप मजा आली. मंदिरात जाता माझे ऐक, मंदिरात जाता माझे पाय दुखतात. मग विचारा काय करायचं. मंदिरात ऐका बरं का सर. मंदिरात जाता माझे पाय दुखते, मॉलमध्ये शॉपिंग करूया पप्पा. मंदिरात घेऊन जाण्याचा. तर मग आमच्या आईंनी कमाल घेतली की ठीक आहे, मी हा धनुष्यबाण उचलते. मंदिरात जायला पाय दुखतात तर किमान घरातल्या देवघरात घेऊन जाऊया आपल्या लाडक्या सुनेला, असं म्हणून एक दिवस देवपूजेला बसवलं त्यांनी. पण पूजन करताना ती जपमाळ जेव्हा हातात घेतली तेव्हा काय झालं पाहूया.
कृतिका जपमाळ घेऊन देवपूजेला बसली. देवपूजा करता मला, देवपूजा करता मला डुकली आली. मग विचारा काय करायचं. देवपूजा करता मला डुकली आली. मग ऐका आई, पिक्चर पाहूया आम्ही कधी. आता ऋषी दादांची गाडी आम्हाला जरा असं सेंटर ऑफ द अट्रॅक्शन प्लीज. आमचे दादा अतिशय शांत स्वभाव आलेले, एकदम मुश्किल आणि गोड हसू चेहऱ्यावर सतत. तर एक दिवस असं झालं, दादा निघाले होते त्यांच्या इव्हेंटच्या निमित्ताने. तर कृतिका ताई आमच्या सध्या शांत आहेत, म्हणजे इव्हेंट्स कमी आहेत, जेवढं जमेल तेवढं जसं होईल, बेबी जसं रिस्पॉन्ड करतंय, साथ देतं तसं चाललं. तर मग दादा निघाले इव्हेंटसाठी आणि कृतिका ताई हॉलमध्ये असं डोक्याला हात लावून बसला होता. तर दादांना वाटलं काय झालं बाबा, विचारावं. त्यांना वाटलं की प्रेग्नेन्सी आहे बाबा, थोडीशी तब्येत खाली वरती आणि मूड स्विंग्स असेल काहीतरी. प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स होतात असं म्हणतात ना, पण त्यांना काय माहिती, आम्हाला बायकांना मूड स्विंग व्हायला प्रेग्नेन्सीची गरज नाही. ओके, आमचे ते असेही होत असतात. ओके, तर आता लक्षात ठेवा, असं काही अजिबात नेसेसरी नाही. प्रेग्नेन्सी हा टॅगलाईन आहे फक्त. आमचे मूड स्विंग्स होतच असतात आणि ते तुम्हाला सांभाळायला लागणार. मग नाही कृतिका, हात बनताय. ओके, तर दादांना वाटलं प्रेग्नेन्सी बाबा मूड स्विंग्स आहे, तर ठीक आहे आपण आल्यानंतर बोलून पाहूया काय ते. तर दादा गेले, इव्हेंटवरून आले. तर कृतिका फक्त बेडरूममधून शिफ्ट झाली, हॉलमधून शिफ्ट झाली बेडरूमवरती. अगेन इथला हात इथे आणि आता जरा जोरात डोकं दाबत होते. दादांनी दोनदा तीनदा विचारलं काय झालं काय झालं काय झालं, काही नाही. तर दादा चिडले, पेशन्स किती वेळ ठेवणार ना, शेवटी एक लेवल असतं ना. तर ती क्रॉस झाली आणि दादांनी सांगितलं की आता जर तुम्हाला सांगितलं नाही तर इमिजिएटली मुंबईसाठी निघतोय आणि मग मी 2-3 दिवसांनी परते. आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी येणार म्हटल्यानंतर कृतिकाने सांगितलं तिच्या मनात काय चाललंय ते. पण तिने जे काही सांगितलं त्यानंतर दादा आमचे 2 महिने आलेच नाही हो. तर झालं काय ते पहा. किती दिवस झाला घरी येत आपण? 7 महिने म्हणायचं. इथे जैसे मैं बोलूंगी वैसे तुमको करना पडेल असं आहे. ओके, तर कृतिका काय म्हणते, घरी बसल्या बसल्या मला बोर होतंय. मग विचारा काय करायचं, ऋषीदाला विचारा काय करायचं. नीट थोडंसं प्रेमाने, असं काय करायचं असं नाही, काय करायचं हे ऋतू. हा एकदा असं, हा घरी बसल्या बसल्या मला, सगळ्यांचा हात असे बोर होतंय, शिमल्याला जाऊया तुझी आधी, साखरचा कामाला दुधोनी, डोहाळीसाठीची विचारली, साखरचा कामाला दुधोनी, डोहाळीसाठीची विचारली, साखरचा कामाला दुधोनी, डोहाळीसाठीची विचारली. थँक्यू सो मच. तर आता आम्ही पेढा उचलला आहे की बर्फी हे तुम्हाला कळणार आहे पुढच्या पार्टमध्ये, कारण हा पार्ट ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. सो हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.